जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा झरे येथील बँक चोरीच्या गुन्ह्यातील आणखी एकाला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 13,95,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बाबूराम शर्मा वय 30 राहणार हसनपूर, हुरियाई थाना आलापूर, जिल्हा बदायूं, राज्य उत्तर प्रदेश असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी पार पाडली। आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत 7 रोजी सायंकाळी 5 वाजता ते 8 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9:15 वाजण्यापूर्वी पाठीमागील खिडकीची काच फोडून खिडकीचे गज गॅस कटरने कापून लॉकर रूममधील 22 लॉकर गॅस कटरने तोडून ग्राहकांनी ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने आणि पैसे चोरी करून घेऊन गेले होते। याबाबत फिर्यादींनी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथक तयार करून पथकाने असलम उर्फ टनटन मिठोरी खान वय 62 राहणार ककलारा, तालुका दातागंज, जिल्हा बदायूं, राज्य उत्तर प्रदेश, शकील अकबर कुरेशी वय 54 राहणार इस्लामनगर, तालुका पटियाली, जिल्हा कासगंज, राज्य उत्तर प्रदेश आणि राहुल रंजिमी शर्मा वय 27 राहणार गाव ककराला, जिल्हा बदायूं, राज्य उत्तर प्रदेश यांचा शोध घेऊन त्यास उत्तर प्रदेश येथून आणि विश्वजित विजय पाटील वय 24 राहणार बाबोंडे, तालुका पलूस, संकेत अरुण जाधव वय 26 राहणार बलवडी, तालुका खानापूर आणि इजाज राजू अत्तार वय 30 राहणार आमनापूर, तालुका पलूस यांना पलूस येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 3,25,54,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। या आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या त्यांच्या अन्य साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली होती। पथकानं गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती काढत असताना संशयित आरोपी आदेश शर्मा हा सातारा जिल्ह्यात येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली। पथकानं तात्काळ त्या ठिकाणी जाऊन संशयितास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले। त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील सॅकमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून आली। लागलीच शर्मा यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पुढील तपासकामी यांनी पंचासमक्ष जप्त केले आहेत। तर अटक आरोपीच्या इतर परांगदा साथीदारांची माहिती काढून त्यांना अटक करीत आहोत। सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक हे करीत आहेत।